नमस्कार. अंजली किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवूया गजानन महाराजांचा प्रसाद झुणका भाकरी आणि ठेचा. गजानन महाराजांना झुणका भाकरी, पिठलं भाकरी खूपच आवडत असे. म्हणून अनेक भाविकांच्या घरी आजही गुरुवारी प्रसाद म्हणून हाच नैवेद्य दाखवला जातो. तुम्ही कितीही पंचपक्वान्न खा, पण झुणका भाकरीची मजा कशातच येत नाही. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. मस्तपैकी झुणका भाकरी आणि ठेचा. झुणका बनविण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे 1 वाटी बेसन, 1 वाटी कांदा, म्हणजे जेवढं बेसन तेवढाच कांदा घ्यायचा आहे. सोबतच लागणार आहे जिरे, मोहरी प्रत्येकी 1-1 चमचा, 1 टेबलस्पून लसूण अद्रकची पेस्ट, 2 हिरवी मिरची बारीक चिरलेली, 1 टेबलस्पून धणे पावडर, 2 टेबलस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून हळद, चवीनुसार मीठ. सोबतच लागणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला हिरव्या पातीचा कांदा, कढीपत्ता आणि अर्धी वाटी तेल. आता गॅसवर कढई ठेवली आहे. कढई गरम झाली की त्यात टाकायचं अर्धी वाटी तेल. झुणका बनविण्यासाठी तेल भरपूर लागतं, तेव्हा अर्धी वाटी तेल हे आवश्यक आहे. तेल गरम झालं की त्यात टाकायची मोहरी आणि जिरे. झाकण ठेवून मोहरी छान फुटू द्यायची. झाकण ठेवल्याने काय होते, मोहरी अंगावर उडत नाही आणि आपला गॅस पण खराब होत नाही. आता यात टाकायची लसूण अद्रकची पेस्ट. याला खूप नाही, फक्त हलका रंग येईपर्यंत परतून घ्यायचे. बघा आता लसूण अद्रकच्या पेस्टचा हलका रंग बदललेला आहे. आता यात घालायचा आहे कांदा. कांदा असा लांब चिरायचा. सोबतच हिरवी मिरची घातली आहे. कांदा पण खूप नाही, हलका रंग येईपर्यंत परतून घ्यायचा, म्हणजे झुणका कसा छान मऊ होतो. कांदा परतून झाला की गॅस कमी करायचा आणि यात टाकायची हळद, तिखट, धणेपूड. बस, यात कुठलेही जास्तीचे मसाले टाकायचे नाहीत. बेसन टाकायचे, बेसन चाळून घ्यायचे. आता बेसन छान मंद आचेवर खमंग भाजून घ्यायचे आहे. एकीकडे मी अर्धा ग्लास पाणी गरम करायला ठेवले आहे. बेसन छान खमंग भाजून घ्यायचे, त्यामुळे काय होतं, झुणका चिकट होत नाही, मस्त सुटसुटीत होतो. ज्याप्रमाणे आपण लाडूचे बेसन भाजतो ना, त्याचप्रमाणे मस्त बेसन भाजून घ्यायचे आहे. तर इथे मी बेसन कधी कमी गॅसवर तर कधी मीडियम गॅसवर भाजून घेतले आहे. आता बेसन भाजून झाले की यात टाकायचे गरम पाणी. मस्त खमंग वास येत आहे. इथे मी यात अर्धा ग्लास पाणी घातलं आहे. छान मिक्स करायचं. चवीनुसार मीठ घालून परत एकदा छान मिक्स करूया. गॅस कमी ठेवायचा. तुम्ही बघू शकता झुणका मस्त सुटलेला आहे आणि चांगल्या प्रकारे भाजल्यामुळे तो सुटसुटीत झाला आहे. आता यावर झाकण ठेवायचे आणि 2 ते 3 मिनिटासाठी एक वाफ काढून घ्यायची आहे. वाफ काढून झाली की शेवटी यावर टाकायची कोथिंबीर आणि हिरवा पातीचा कांदा. गॅस बंद करायचा. तर इथे आपला मस्त झणझणीत आणि पारंपरिक पद्धतीने झुणका तयार झाला आहे. आता बनवूया भाकरी. इथे मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. त्यात थोडं मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्या. इथे मी थंड पाणी घेतलं आहे, पण पीठ जर जुनं असेल तर मग गरम पाण्याचा वापर करायचा, कारण पीठ जुनं असेल तर भाकरी बनवताना ती मोडते, म्हणून गरम पाण्याचा वापर करायचा. हे पीठ जुनं नाही म्हणून मी थंड पाण्याने भिजवून घेत आहे. बेसनामध्ये प्रोटीन असतं आणि ज्वारीची भाकरी पचनाला हलकी असते, म्हणून झुणका भाकरी ही डिश खूपच हेल्दी आहे. आता हे पीठ याप्रमाणे छान मळून घ्यायचं. याच्यात 2 भाकरी होणार. घोळण्यासाठी पीठ घ्यायचं. लाटीला थोडं पीठ लावायचं आणि हाताने याप्रमाणे भाकरी थापून घ्यायची. आपल्याला भाकरी किती पातळ हवी, जाड हवी, त्याप्रमाणे भाकरी थापून घ्यायची. भाकरी हाताने थापली की काठ उलत नाही. भाकरी तव्यावर टाकताना हा वरचा भाग अशा पद्धतीने खाली टाकायचा आणि याला थोडं पाणी लावून घ्यायचं. आता भाकरीवरचे पाणी सुकले, थोडा रंग बदलला की भाकरी पलटून घ्यायची. भाकरी पलटून झाली की गॅस मोठा करायचा आणि दुसरीकडून भाकरी छान होऊ द्यायची. बघा आता या बाजूने भाकरी पूर्ण झाली आहे. आता तवा उचलून घ्यायचा आणि भाकरी गॅसवर शेकायची, ज्याप्रमाणे आपण पुलके शेकतो त्याप्रमाणे. वा, मस्त फुगली. याचप्रमाणे दुसरी भाकरी पण बनवायची आहे. दोन्हीही भाकरी बनवून तयार आहेत. आता बनवूया याच तव्यावर ठेचा. त्यासाठी याच भाकरीच्या तव्यावर 7-8 हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत. त्यावर थोडं तेल घालायचं. मिरचीचे देठ काढून घ्यायचे. इथे मी अख्ख्या मिरच्या घेतल्या आहेत. त्या फुटून उडू शकतात, म्हणून त्यावर 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. मध्ये मध्ये याप्रमाणे थोडे हलवत राहायचे. 1 मिनिटानंतर गॅस बंद करायचा आणि अर्ध्या मिनिटासाठी असेच झाकून ठेवायचे. आता तुम्ही बघा मिरची मस्त भाजून झाली आहे.
ही ठेचा बनविण्याची अगदी पारंपरिक पद्धत आहे. आता ह्या मिरच्या खलबत्त्यात काढून घ्यायच्या, त्यात घालायच्या 4-5 लसूणच्या कळ्या, धुवून चिरलेली कोथिंबीर, थोडं मीठ. याला कुटून घेऊया. या ठेच्याची मजा मिक्सरमध्ये येत नाही. तर इथे ठेचा पण तयार आहे. बघा काय मस्त झाला. तर इथे आपला झुणका भाकरी ठेचा तयार आहे. आता सर्वात जरुरी आहे प्लेटिंग. कारण देवाचा नैवेद्य असो किंवा स्वतःसाठी प्लेटिंग करायची असेल तर ती पारंपरिक पद्धतीनेच केली तर त्याची मजाच वेगळी येते. त्यासाठी केळीचे पान ठेवायचे. जर केळीचे पान नसेल तर ताट घ्या, त्यात ठेवायची भाकरी आणि भाकरीवरच झुणका वाढायचा याप्रमाणे. मस्त. आणि ठेचा पण भाकरीच्या साईडलाच ठेवायचा. सोबतीला ठेवायचा कांदा आणि या ठेच्यावर घ्यायचं तेल. तेल घेण्याची ही आमच्या विदर्भातली पद्धत आहे. तर इथे गजानन महाराजांचा प्रसाद तयार आहे. परंतु समर्थांनाच नाही तर झुणका भाकरी ठेचा सर्वांच्याच आवडीचा आहे. तेव्हा एकदा याप्रमाणे नक्की करून बघा. आणि अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.